अर्थात जातनिहाय जनगणनेच्या बातमीनं, कारण देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे। मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। पुढच्या जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणना सुद्धा होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे। Under the leadership of our Prime Minister Shri Narendra Modi ji, the Cabinet Committee of Political Affairs has decided today, that is 30th April 2025, that caste enumeration should be included in the forthcoming census. This demonstrates that our government is committed to the values and interests of our society and country. ही घोषणा आपण ऐकली। घोषणा करण्यात आलेली आहे जातनिहाय जनगणनेची। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केलेली आहे। आज केंद्र सरकारची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। मागच्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली मागणी, विविध राजकीय पक्ष, विविध संघटना यांच्याकडून केली जाणारी मागणी, जातनिहाय जनगणनेची मागणी आता मान्य करण्यात आलेली आहे। पुढच्या जनगणनेसोबत जातनिहाय जनगणना सुद्धा होणार आहे। मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली। या पत्रकार परिषदेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची, केंद्र सरकारची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे। पुढची जनगणना ज्यावेळी होईल त्याच वेळी जातनिहाय जनगणना सुद्धा केली जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे। मागच्या अनेक वर्षांपासून खरं तर ही मागणी प्रलंबित होती। केवळ राजकीय पक्ष नव्हे तर सामाजिक संघटना सुद्धा अनेक आहेत ज्यांच्याकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती आणि त्यामुळे आता हा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे। मोठा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोदी सरकारकडून घेण्यात आला।